2 किलोमीटरचं अंतर आहे. गाडीवरती जायचे तरी पण एकट्याला भीव वाटते. रात्रीचे 2 वाजलेत तरी पण न भीता आपण जाऊ आपलं घरला. आणि सकाळपासून तर आपल्याला एडिटिंग वगैरे करून द्यायचं पण आहे. वेलकम टू बॅक आणि कथांमध्ये ब्लॉग्स. तर पब्लिक तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या न्यू ब्लॉगमध्ये. तर आता वाजतात 9. आता आपल्याला थोडंसं घरचं काम आहे, घरचं वगैरे काम आहे आणि आपल्याला शाळेमध्ये पण जायचं आहे. कारण की कसं ते आपल्याकडे डॉक्युमेंट वगैरे नाहीत आणि ते ॲडमिशनचं 11वीचे लागते, त्याचं पण बघायचं आहे. इकडे तिकडे फिरतोय, ते जाऊ द्या. आता ना आपल्याला थोडं घरचं काम आहे. सर्वात पहिलं तर आता आपण जाऊ बाहेर. तर चला जाऊन येऊ, घरचं काम करू. आपल्याला जे घरचं काम होतं ते तर काम आपण जाऊन करून आले. आणि आता म्हणजे शाळेत पण आपल्याला जायचं होतं, ते शाळेत पण आपण जाऊन आले. तर ना काही आता आपण जातोय ते पण कपडे घेण्यासाठी आणि बूट घेण्यासाठी. आपल्याला आज आहे लग्न तर आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला कपडे घ्यायला जाणार आहे आपण, कपडे आणि बूट. तर चला न उशीर करता आता आपण जाऊ कपडे घेण्यासाठी आणि बूट घेण्यासाठी. आलोय आपण जामला कपडे घेण्यासाठी. तर कपडे वगैरे तर घेतले. हे बघा कपडे दाखवतो तुम्हाला. आपण तर चॉईस केलंय आणि पॅक पण केलाय. शर्ट पॅन्ट घेतलाय मस्त पैकी. आणि आता चौकोड मध्ये जाऊ आणि मग बूट वगैरे घेऊ. तर आता कपडे वगैरे तर घेणं झाले, आता फक्त आपल्याला बूट घ्यायचे. तर चला जाऊ जवळकोटला आणि बूट घेऊ. आपण कपडे वगैरे घेऊन आले आणि बूट घ्यायला नाही, परंतु आपण चप्पल घेतलंय. हे बघा चप्पल तुम्हाला दावतो मी दुसऱ्या रीलमध्ये. आता तर ना लग्न वगैरे लागते, आता मला फ्रेश वगैरे म्हणून जायचं पटापट लग्नाकडे. आता सर्वात पहिले तर आंघोळ वगैरे करून घेऊ आणि मग फ्रेश वगैरे होऊन जाऊ लग्नाकडे. लग्नाचा टाइम आहे 12, आता वाजते 11:30 आणि आपल्याला उशीर पण होतोय. आता सर्वात पहिले तर आंघोळ वगैरे करून फ्रेश होऊ. जायचं आता आपण झाले फ्रेश वगैरे. येऊ का चप्पल असे घेतले, आपण फ्रेश वगैरे झालोय, रेडी पण झालोय. आता चला न उशीर करता जाऊ डायरेक्ट मंगल कार्यालयाकडे आणि आपल्याला शूट पण काढायचे. तर चला न उशीर करता आता जाऊ आपण लग्नाकडे. आपण लग्नाला वगैरे तर जाऊन आलोय. लग्नाला वगैरे तर जाऊन खूप वेळ झाला आपल्याला येऊन. आता वाजते समजा सांजच्या बार, समजा रात्रचे 6:30-7. आता आपल्याला जायचे दुसऱ्या गावाला, ते पण सिनेमॅटिक शूटसाठी. लग्नामध्ये वगैरे गेलो आपण, आपलं तिथलं सिनेमॅटिक आपण सर्व कव्हर करून घेतलंय. तर ते काय सर्व झालं. आता ना आपल्याला जायचं दुसऱ्या सिनेमॅटिक शूटसाठी. तर चला आता फ्रेश वगैरे झालोय, आता आपल्याला जायचे तिकडे म्हणजेच की दुसऱ्या गावाला आहे. तर आता न उशीर करता आपलं गिंबल वगैरे घेऊन हत्यार आणि जाऊ डायरेक्ट सिनेमॅटिक शूटच्या ऑर्डरवर. पब्लिक आपण तर पाटोद्याला आलोय. पाटोद्याला मी आणि कृष्णा सोबत आलोय. आता आपला आळंग्याचा शूट होता इथे आणि हळदीचा पण आहे. हळदीचा परंतु जवळकोटमध्येच आहे, कारण की तिकडलाच हॉल बुक आहे. तर त्याच्यासाठी आता तर आळंग्याचा व्हिडिओ आपला अर्ध्याच्या वरी झालाय आणि अर्धा समजा बाकी आहे. तर आळंग्याचा वगैरे आपण व्हिडिओ शूट करू आणि मग नंतर हळदीला आपल्याला टाइमच आहे. आळंग्याचा आणि हळदीमध्ये समजा 1 घंटाचा टाइम आहे. तेवढ्यामध्ये आपण आपला फोन चार्जिंग वगैरे करून घेऊ आणि आपण पण घरी वगैरे जाऊन फ्रेश वगैरे होऊ. आता जर समजा आळंका झाला की मग नंतर आपण हळदीचा पण शूट काढू. तर आता आळंका संपू द्या सर्वात पहिलं आणि मग नंतर आपण हॉलमध्ये म्हणजेच की मंगल कार्यालयामध्ये जाऊन हळदीचा पण शूट करायचा आपल्याला. आळंका तर अर्ध्याच्या वरी झालाय, म्हणजेच की आपल्याला जेवढं व्हिडिओ करायचा आहे तेवढं तर आपलं झालंय. आता समजा आळंकाचा आपण तर व्हिडिओ शूट केलाय. आता आपण जातोय घराकडे वगैरे जाऊ, फोनमध्ये चार्जिंग वगैरे करू आणि आपण जेवण वगैरे करू आणि मग नंतर रिटर्न आपल्याला हळदीला यायचे. म्हणजेच की पाऊण तास किंवा 1 तासामध्ये रिटर्न आपल्याला हळदीला यायचे. तर चला आता न उशीर करता जाऊ आपण घराकडे. आता आपण आलोय घरी. तर घरी वगैरे आलोय. आपल्यासोबत जे कृष्णा होता त्याला पण त्याच्या घरी सोडले. तर ना आपल्याला ना हळदीच्या शूटसाठी आपल्याला एकटं जावं लागणार, कारण की आता 10 वाजतात आणि ह्या टायमाचं कोणी पण नाही येणार, तुम्हाला पण माहिती आहे. ते जाऊ द्या. आता आपण काम आपल्यालाच बघावं लागणार. ते जाऊ द्या. मेन मुद्द्याची बात काय तुम्हाला सांगू का, मस्त जिंदगीच कट आली. आणि त्यामध्ये ना उद्या आहे रिझल्ट, ते पण 10वीचा रिझल्ट आहे. आणि आतापासूनच टेन्शन येते चांगलं काम करायचं. तर ते जाऊ द्या. काम होतं, परंतु ते काम करावे पण नाही मन लागणार, कारण की उद्या रिझल्ट आहे. उद्या तर आपलं गेम वाजणार. लई टेन्शन येते राव, काय सांगू तुम्हाला. तर ते जाऊ द्या. आता आपण फ्रेश वगैरे होऊ, आपल्याला जायला पण लेट होईल. लेट झाला तर अवघड होईल. ते जाऊ द्या. आता आपण फ्रेश वगैरे होऊ. काय आता आपण फ्रेश वगैरे झालोय. आता आपल्याला तरी पण 15 मिनिट उशीर झालाय, ते पण घरीच. तर आता न उशीर करता आपण जाऊ डायरेक्ट
लोकेशन नाही, पाटोद्यालाच आहे आपला ऑर्डर. तर नऊशीर करता जाऊ आता ऑर्डरवरती. आपल्याला हळदीचा पण शूट आता कंप्लीट करायचा आहे. आता तर आपला हळदीचा शूट कंप्लीट झाला आहे. हळदीचा शूट वगैरे आपला कंप्लीट झाला आहे आणि आपण आता निघतो घराकडे. आता वाजले तर रात्रीचे 1:30 या 2. आता तर शूट वगैरे कंप्लीट झाला आपला आणि आपण निघतोय आपल्या घराकडे. मी तर एकटाच आहे आणि मला गाडीवरती या गावाहून आपल्या गावाला म्हणजेच की जवपूरला जायचे 2 किलोमीटरचं अंतर आहे. गाडीवरती जायचे तरी पण एकट्याला भीव वाटते. रात्रीचे 2 वाजलेत तरी पण न भीता आपण जाऊ आपलं घरला. आणि सकाळपासून तर आपल्याला एडिटिंग वगैरे करून द्यायचं पण आहे. तर पब्लिक आपण तर पाटोद्याकडून आलोय. आता समजा आपण घरीच जातोय. आपला तर आजचा ब्लॉग झालाय तुम्हाला पण माहिती आहे. आज तर शूट वगैरे केले. आता मला एडिटिंग वगैरे तर लय काही करायचं आहे. 4 व्हिडिओ ते म्हणजे बाहेरचे आणि माझे स्वतःचे 2 व्हिडिओ, तर 6 व्हिडिओ मला एडिटिंग करायचे आहे. ते एडिटिंग वगैरे आपल्याला तर करायचं आहे आणि आपल्याला झोपायला पण लेट होईल. तर सो गाईस, तुम्हाला जर आजचा आपला ब्लॉग चांगला वाटला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. तर भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. तर ना बाय.